बसवाल्यांनी माझ्यासोबत लय मोठा स्कॅम केला. विषय नाही थोडी बी इज्जत नाही ठेवली त्यांनी. अहो अर्ध्या रस्त्याचं सोडून दिलं मला. तर काल काय झालं, मी गंगापूरला आलतो बरं का. पहिलं तर आपल्या जुबेर अण्णा भेटलो आणि त्यांच्यासोबत एक कॉमेडी व्हिडिओ काढला. ITI मधला मला लंगुटीयारला केला फोन लावला. गडी एका कॉलवरतीच मला लगेच न्यायला आला. तो मस्त पैकी आता तुला चहा पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, इकडचं लवकर घ्यायचं नसतं आणि फुकटचं कधी सोडायचं नसतं. म्हणूनच एक चहा दणकून आलो त्याच्या. गंगापूर मध्ये मला एक शूट होता, तेवढा आवरेला पाटक्या दिवशी आणि लगेच गंगापूरच्या बस स्टँडला आलो. एक बस तेवढ्याच समोरून आली भाऊ, म्हणलं आपलीच असं. तिने वाशाला जायला निघाली होती. तेवढ्यातच आपल्या संभाजीनगरची बस आली. बसलो तिच्यामध्ये जाऊन. आदळत थोड्या वेळानंतर संभाजीनगरच्या बस स्टँडला आलो. पैठणला जाण्यासाठी इलेक्ट्रिक बस लागलेली होती. आयला पण ते तिकीट जास्त घेते ना राव. पण म्हणलं जाऊ द्या, आता हिच्यातच जाऊ आपण. हे सर्दीमुळे मग आवाज थोडा फार चेंज झाला, त्याच्यामुळे थोडे ऍडजस्ट करायला. या बस मध्ये थोडं काय बसलोच होतो, तेवढ्यातच एक दुसरी बस आली, तिच्यातच जाऊन बसलो. मग आता खरा माझ्यासोबत लय मोठा स्कॅम झाला. तात्पूर पशी पुलाचं काम चाललेलं होतं. बसवाल्याने आम्हाला तिथं सोडलं ना. मग जा म्हणे आता पैठणला जसं जायचं तुम्हाला तसं. पैठणला तर जायचं होतं, पण कसं जायचं. आणि तेवढ्यातच माझ्या पशी गाडी येऊन थांबली. तो म्हणे विषय ना यायचं काय पैठणला. भाऊ आपला फॉलोअर्सच होता. भाऊ